नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या पुस्तकप्रेमी या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण ऐकणार आहोत शेरलॉक होम्स यांची एक गोष्ट. तर गोष्टीचं नाव आहे लाल वर्तुळाची दहशत. हे पहा मिसेस वॅरन, तुम्ही अस्वस्थ व्हायचे विशेष काही कारण मला दिसत नाही. शिवाय माझा अमूल्य वेळ मी यात का घालवावा हे देखील मला कळत नाही. मला इतर पुष्कळ कामे आहेत, असे बोलून शेरलॉक होम्स यांच्या नोंदवहीत ताज्या घडामोडींचा क्रम लावू लागला. पण तरी ती घरमालकीन चिवटपणे, स्त्रीसुलभ चाणाक्षपणे आपल्या मुद्द्यावर ठाम राहिली. मिस्टर फेअरडेल नावाच्या माझ्या भाडेकरूचे प्रकरण गेल्या वर्षी तुम्ही चांगले हाताळले होते. हो, ते अगदी साधे होते. पण सर, तो अजूनही तुमच्या दयाळूपणाची आठवण काढतो आणि ज्या प्रकारे तुम्ही त्या बाबीवर प्रकाश टाकला त्याची देखील. मी स्वतः अंधारात चाचपडत होते. तुम्ही एकदा एखाद्या गोष्टीत लक्ष घातले की ती तडीस नेताच. एवढी स्तुती ऐकल्यावर होम्सने एक सुस्कारा टाकून हातातले काम बाजूला ठेवले व खुर्चीत रेलून बसत म्हणाला, ठीक आहे मिसेस वॅरन, आपण सुरू करू. मी सिगरेट ओढायला तुमची हरकत नसावी. वॉटसन, काडेपेटी कुठे आहे? तर तुमचा नवीन भाडेकरू त्याच्या जागेत सतत राहतो, पण तरीही तुम्हाला तो दिसत नाही. म्हणून तुम्ही अस्वस्थ आहात हे समजले. खरे तर असे बघा, मी तुमचा भाडेकरू असतो तर तुम्ही मला आठवड्याच्या आठवडे पाहिलेच नसते. त्यात काही संशय नाही. पण सर, हे वेगळे आहे. मी त्यामुळे घाबरते. मला झोपही येत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत त्याचा स्पष्ट पायरव इकडे तिकडे ऐकू येतो, पण त्याचे नख सुद्धा दिसत नाही. हे मला काही समजत नाही. माझा नवराही यामुळे काळजीत पडला आहे, पण तो दिवसभर कामानिमित्त बाहेर असतो आणि मी इकडे अस्वस्थ असते. तो भाडेकरू अशी लप्पाछप्पी का करतो आहे? त्याने काय केले आहे? ती एक कामवाली मुलगी सोडली तर दिवसभर मी घरात एकटी असते. आता मला हे अगदी असह्य झाले आहे. होम्स पुढे वाकला व त्याने त्याची लांब निमुळती बोटे त्या बाईच्या खांद्यावर ठेवली. जेव्हा पाहिजे तेव्हा अगदी जादुई असा हळुवारपणे शांत करणारा परिणाम तो घडवून आणू शकेल. तिची दृष्टी निवळली. ती शांत झाली. त्याने दाखविलेल्या खुर्चीत ती बसली. तो म्हणाला, जर ही केस मला घ्यायची असेल तर मला प्रत्येक बारीक सारीक गोष्ट माहिती पाहिजे. आठवायला वेळ घ्या, पण प्रत्येक लहानशी गोष्ट देखील महत्वाची असू शकते. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तो मनुष्य 10 दिवसांपूर्वी आला व 15 दिवसांचे राहण्या जेवणाचे पैसे त्याने दिले, बरोबर? त्याने माझ्या अटी विचारल्या. सर, मी त्याला एका आठवड्याला 50 शिलिंग सांगितले. घराच्या वरच्या मजल्यावर छोटी लिव्हिंग रूम व बेडरूम आहे. बर, तो म्हणाला, मी तुम्हाला आठवड्याचे 5 पाऊंड देईन, पण तुम्ही माझ्या अटी मान्य केल्या तरच. मी गरीब बाई आहे सर. मिस्टर वॅरन फार काही मिळवत नाही. पैसा माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्याने तिथल्या तिथे मला 10 पाऊंडची नोट काढून दिली. तुम्हाला असे पैसे दर 15 दिवसांनी खूप दिवस देत राहीन, पण तुम्ही माझ्या अटी मान्य केल्या तरच. नाहीतर हा मी चाललो, असे तो म्हणाला. काय अटी होत्या? त्याच्याकडे त्याच्या जागेची किल्ली हवी. ते ठीक होते. ती मी भाडेकरूंना नेहमीच देते. त्याला त्याच्या हवाल्यावर सोडायचे व काही फालतू चौकशा करायच्या नाहीत. त्यात काही आश्चर्यकारक नाही, नाही का? सर, खरे पाहता नाही, पण काहीतरी पाणी मुरते आहे. आता त्याला इथे येऊन 10 दिवस झाले. मी मिस्टर वॅरन किंवा त्या मुलीनेही त्याचे नख देखील पाहिले नाही. रात्रंदिवस वर खाली खालीवर
त्याचा जोरदार पायरव ऐकू येतो. पण पहिल्या रात्री तो बाहेर जाताना दिसला, त्यानंतर कधीच नाही. ओहो, पहिल्या रात्री तो बाहेर गेला का? हो सर, आणि खूप उशिरा घरी परतला. आम्ही सगळे झोपलो होतो. तुम्ही तसदी घ्यायची काही जरुरी नाही असे तो पूर्वीच म्हणाला होता. मध्यरात्रीनंतर मी त्याचा जिना चढतानाचा आवाज ऐकला. पण त्याचे जेवण, त्याने असे सांगून ठेवले होते की त्याने बेल वाजविल्यावर त्याचे जेवण दाराबाहेर खुर्चीवर ठेवावे. मग ते संपल्यावर तो परत बेल वाजवी आणि मग आम्ही खुर्चीवर ठेवलेले उष्टे ताट खाली आणत असू. जर त्याला अजून कसली जरूर असेल तर तो एका कागदाच्या तुकड्यावर कॅपिटल अक्षरात लिहून तो खुर्चीवर ठेवेल. कॅपिटल अक्षरात? हो सर, अगदी नेमके शब्द कॅपिटल अक्षरात लिहून. कमी जास्त काही नाही. हा बघा, एक तुम्हाला दाखवायला मी आणला आहे. SOAP, सोप म्हणजे साबण. हा दुसरा MATCH, मॅच म्हणजे काडी. पहिल्या दिवशी सकाळी त्याने ठेवलेला हा कागद, रोजचे वर्तमानपत्र त्याच्या न्याहारी बरोबर मी रोज ठेवते. ती चिटोरी चौकसपणे बघताना होम्स मला म्हणाला, वॉटसन, हे नक्की जरा वेगळेच वाटते आहे. स्वतःचे खाजगी आयुष्य वगैरे मी समजू शकतो, पण कॅपिटल अक्षर कशासाठी? कॅपिटल अक्षरात लिहिणे काही सोपे नाही. नेहमी सारखे का लिहायचे नाही? वॉटसन, तू काही सुचवू शकतोस का? त्याला त्याचे हस्ताक्षर गुप्त ठेवायचे असेल. पण का? त्याच्या मालकिनीला त्याचे हस्ताक्षर समजले तर काय बिघडेल? तरीही तू म्हणतोस तसे असू शकेल. पण असा संक्षिप्त निरोप का? काही कळत नाही. डोके वापरून तर्क लढवण्याची सुंदर संधी आहे. नेहमीच्याच पद्धतीने लिहिलेले जाड टोकाच्या किरमिजी पेन्सिलचे हे अक्षर आहे आणि सोप असे लिहिलेल्या कागदाचा टवका उडून SO हे अक्षर अर्धवट गेलेले दिसते. वॉटसन, हे काहीतरी सूचक वाटते, नाही का? लक्ष द्यावे असे काहीतरी. बरोबर, या कागदावर नक्कीच काहीतरी खूण, अंगठ्यांचा ठसा, ज्यामुळे माणूस ओळखता येईल असे काहीतरी सापडू शकते. आता मिसेस वॅरन, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा मनुष्य मध्यम चणीचा, सावळा व दाढी असलेला आहे. तो काय वयाचा असेल? तरुणच वाटतो सर. 30हून अधिक नाही. बरं, अजून काही सांगू शकाल? तो चांगले इंग्लिश बोलत होता, तरी त्याच्या उच्चारावरून तो परदेशी वाटतो. आणि त्याने व्यवस्थित पोशाख केला होता. अगदी चुनचुनीतही वाटत होता. सभ्य गृहस्थासारखा दिसत होता. कपडे जरा गडद रंगाचे होते, पण खास वेगळे असे नव्हते. त्याचे नाव सांगितले नाही? नाही सर. त्याला काही फोन पत्रे यायची का? किंवा कुणी भेटायला यायचे का? काहीच नाही. एखाद्या सकाळी तुम्ही किंवा ती मुलगी त्याच्या खोलीत शिरला असाल? नाही, त्याचे सर्व काही एकट्यानेच चालायचे. हे जरा वेगळेच आहे. बरं, त्याचे काही सामान सुमान? एक मोठी तपकिरी बॅग, बाकी काही नाही. या माहितीवरून काही निष्पन्न होईल असे वाटत नाही. खोलीतून काहीच कधी बाहेर आले नाही का? अगदी काहीच नाही. मालकिनीने तिच्या बॅगमधून एक पाकिट काढले. त्यात 2 जळक्या काड्या व सिगरेटचे थोटूक होते. सकाळी त्याच्या खुर्चीवरील ट्रेमध्ये हे होते. तुम्हाला क्षुल्लक गोष्टीमधून काहीतरी पुरावे सापडतात म्हणे, म्हणून मी हे जपून ठेवले. होम्सने खांदे उडवले. यात काहीच नाही. काड्या अर्थात सिगारेट पेटवण्यासाठी ओढलेल्या असणार. हे सहज कळते आहे की अर्धी काडी जळालेली आहे. हे सिगारेटचे थोटूक पण जरा विशेषच आहे. त्या माणसाला दाढी मिशा होत्या, बरोबर ना? हो सर.
मला हे समजत नाही, फक्त घोटून दाढी असलेला मनुष्यच असे थोटूक टाकू शकतो. वॉटसन, तुझ्या आखूड मिशा देखील खून उमटवतात. त्या थोटुकावर खुणा आहेत? मी विचारले. नाही, पण त्या थोटुकाचा शेवटचा भाग थोडा गुंडाळल्यासारखा वाटतो आहे. नाही का वॉटसन? मिसेस वॅरन 2 भाडेकरू आहेत का? नाही सर, तो इतके कमी खातो की एक माणूस तरी त्यात कसा काय जगू शकतो असे मला नेहमी वाटते. मला वाटते अजून काही पुरावे मिळेपर्यंत आपण थांबूया. तसे पाहिले तर तुमची तक्रार काहीच नाही. तुम्हाला भाडे मिळते आहे. जरी तो थोडा विक्षिप्त असला तरी त्रासदायक तर नाहीच. तो चांगले पैसे देतो आहे. मग त्याला काही गोष्टी लपवायच्या असतील तर तुमचा विरोध असायचे काय कारण आहे? जोपर्यंत तो काही गुन्हा करत नाही तोपर्यंत त्याच्या खासगीपणाबद्दल आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. मी एकंदर वस्तुस्थिती पाहिली आहे. माझे लक्ष राहीलच. जर नवीन काही घडले तर मला कळवा. गरज लागल्यास मी मदतीला आहेच. वॉटसन, या केसमध्ये नक्कीच काही लक्ष वेधून घेणारे मुद्दे आहेत. मालकीनबाई निघून गेल्यावर तो मला म्हणाला. व्यक्तिगत वेगळेपणा किंवा वरवर दिसते त्यापेक्षा अगदी खोलवर काहीतरी दडलेले असे. चक्रावून टाकणारी एक शक्यता अशी वाटते की ज्याने जागा भाड्याने घेतली त्यापेक्षा वेगळाच कोणीतरी तिथे राहत आहे. असा विचार करायचे काय कारण? ठीक आहे, सिगारेटचे राहू द्या, पण राहायला आल्यावर पहिल्याच दिवशी तो बाहेर गेला हे जरा खटकत नाही का? अपरात्री तो आला की कुणी वेगळेच आले, कारण मध्यरात्र उलटल्यावर बघणारे कुणीच नव्हते. जी व्यक्ती बाहेर गेली तीच आत आली याला पुरावा काहीच नाही. त्याशिवाय प्रथम आलेला भाडेकरू उत्तम इंग्लिश बोलत होता, तर हा दुसरा काडेपेटी असे लिहिण्याऐवजी काडी असे लिहितो आहे. हा अडाणी वाटतो. लिहिण्यातील वेगळेपणा हा अज्ञान झाकण्यासाठी असावा. हो नक्कीच वॉटसन, नक्कीच हा दुसरा कोणीतरी घुसवलेला आहे असावा. पण असे का? तोच तर प्रश्न आहे. तपासाच्या दिशेची एक शक्यता दिसते आहे. लंडनच्या वर्तमानपत्रातील वैयक्तिक अडचणी, सल्ला, आवाहने या संबंधी मजकूर चिकटवलेले मोठे पुस्तक त्याने बाहेर काढले व त्याची पाने चाळत म्हणाला, किती या क्लेशदायक घटना! जणू काही समाजातील विचित्र घटनांचा अभ्यास करण्यासाठी घडलेला मौल्यवान असा खजिनाच. ज्या खाजगी गुप्तपणाचा तो भाडेकरू अंगीकार करतो आहे तो मोडून एखादी बातमी किंवा निरोप या एकलकोंड्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला जे वर्तमानपत्र दिले जाते त्या वर्तमानपत्रातील ह्या सदराचा आधार घेतला जात असावा. दुसरा काही मार्ग दिसत नाही. त्यातील जाहिराती आपण वाचून बघू. गेल्या पंधरवड्यातील बातम्यांची ही कात्रणे आहेत. राजपुत्रांच्या स्केटिंग क्लबमधील काळा मफलर घातलेली महिला, ही आपण बाजूला सारू. जिमी नक्कीच त्याच्या आईचे मन मोडणार नाही. ही तर आपल्या हेतूशी काहीच संबंधित वाटत नाही. ब्रिक्स्टन बसमध्ये चक्कर आलेली महिला, रोज माझे हृदय तळमळते. यात मला काही रस नाही. ओहो, युरेका, नक्कीच सापडले. वॉटसन, हे ऐक. धीर धरा. संपर्काचे साधन नक्कीच सापडेल. ही तारीख बघ. मिसेस वॅरनचा भाडेकरू आल्यावर 2 दिवसांनंतरची ही बातमी आहे. हे शक्य वाटते आहे नाही का? एखाद्याला इंग्लिश बोलता येते पण लिहिता येत नाही. यावरून काही धागादोरा मिळतो का बघू. आता 3 दिवसांनंतर मी काहीतरी यशस्वी बेत आखतो आहे. सबुरी व शहाणपणा हवा. सगळे काही स्पष्ट होत जाईल. त्यानंतर आठवडाभर जैसे थे. मग सबळ असे हाती लागून
मार्ग स्पष्ट होत आहे. ए म्हणजे 1, बी म्हणजे 2 व असेच पुढे. ही गुप्त भाषा लक्षात ठेव. लवकरच तू पाहशील. हे कालच्या पेपरमध्ये होते. आजच्या पेपरमध्ये काही नाही. मिसेस वॅरनच्या भाडेकरूला हे संदेश चपखलपणे लागू पडतात. वॉटसन, आपण थोडे थांबलो तर हे प्रकरण अजून जास्त समजू लागेल. आणि तसेच झाले. सकाळी मी माझा मित्र शेकोटीकडे पाठ करून उभा असलेला पाहिला. त्याच्या चेहऱ्यावर पूर्ण समाधानाचे रहस्य झळकत होते. टेबलावरील पेपर उचलत तो ओरडला, हे बघ वॉटसन, हा मजकूर बघ. दर्शनी भाग पांढऱ्या दगडांचे असलेल्या लाल घराकडे पहा. 3ऱ्या मजल्यावरील डावीकडून दुसरी खिडकी. सूर्यास्तानंतर. हे नक्की पुरेसे आहे. मला वाटतं संध्याकाळनंतर आपण मिसेस वॅरनच्या घराच्या आसपास पाळत ठेवू. इतक्यात मिसेस वॅरनच घाईघाईने आमच्या खोलीमध्ये शिरल्या. अरे मिसेस वॅरन, आज सकाळी तुम्ही काय बातमी आणली आहे? एक नवीनच महत्वाची बातमी आहे. मिसेस वॅरन जवळजवळ ओरडल्याच. आता हे पोलिसांवरच सोपवायला हवे. आता हे वाढतच चालले आहे. त्याच्या सामानासकट त्याला बाहेर काढायला हवे. मी सरळ जाऊन त्याला तसे सांगणारच होते, पण मग असा विचार केला की आधी तुमचे मत घ्यावे. पण आता माझी सहनशक्ती संपली आहे. आता हे माझ्या नवऱ्यापर्यंत येऊन ठेपले आहे. मिस्टर वॅरन बद्दल काय म्हणालात? त्याच्याबरोबर आडदांडपणा केल्याबद्दल? पण तो कोणी केला? अहो तेच तर आम्हाला हवे आहे, मिसेस वॅरन म्हणाल्या. सर, हे या सकाळी झाले. टॉटनहॅम टेनिस कोर्टमध्ये टाइमकीपर म्हणून मिस्टर वॅरन काम करतात. सकाळी 7च्या आधीच त्यांना घराबाहेर पडावे लागते. आज सकाळी 10 पावले जातात न जातात तोच मागून 2 माणसे आली. त्यांच्या डोक्यावर कोट टाकला व गठडी वळून त्यांना रस्त्यावर दगडी भिंतीशी उभ्या असलेल्या मोटारीत कोंबले. 1 तास त्यांना घुमवले, मग दार उघडून त्यांना बाहेर ढकलून दिले. ते रस्त्यामध्ये पडले व इतके घाबरून गेले की त्या मोटारीचे काय झाले ते त्यांना कळलेच नाही. जेव्हा ते भानावर आले तेव्हा त्यांना ते हॅम्पस्टेड या गवताळ भागात असल्याचे लक्षात आले. मग ते बसने घरी आले व आता सोफ्यावर पहुडले आहे. हे सर्व सांगायला मी आता इथे आले आहे. होम्स उद्गारला. असे झाले होय. त्यांनी ते लोकांना पाहिले का? त्यांचे बोलणे ऐकले का? नाही, ते फारच घाबरून गेले होते. काहीतरी जादूने त्यांना उचलले गेले व तसेच परत टाकले गेले असे त्यांना वाटले. ते 2 जण होते, कदाचित 3ही. आणि याचा संबंध तुम्ही तुमच्या भाडेकराशी जोडता? असं बघा, आम्ही इथे 15 वर्ष राहत आहोत आणि असं पूर्वी कधीच झालं नाही. त्याचा फार त्रास मी सोचला. पैसा हे काही सर्वस्व नाही. आज दिवस मावळायच्या आत मला त्याला घराबाहेर काढलेच पाहिजे. मिसेस वॅरन, थोडं थांबा. एकदम घाई करू नका. मला पहिल्यांदा वाटले त्यापेक्षा हे प्रकरण खूपच महत्वाचे वाटते आहे. तुमच्या भाडेकरूला नक्कीच कोणीतरी धमकावले आहे. दाट धुक्याच्या सकाळी ते त्याच्यासाठी डबा धरून बसले होते व मिस्टर वॅरनलाच तुमचा भाडेकरू समजले. त्या शत्रूंना त्यांची चूक लक्षात आल्यावर त्यांनी मिस्टर वॅरनला सोडून दिले. जर तो भाडेकरू त्यांच्या तावडीत सापडला असता तर त्यांनी त्याचे काय केले असते याची आपण कल्पना करू शकतो. ठीक आहे मिस्टर होम्स, मग मी आता काय करायचे आहे? मिसेस वॅरन, तुमच्या या भाडेकरूला बघायची मला फार इच्छा आहे. ते कसे करायचे ते मला कळत नाही. तुम्हाला त्याचे दारच तोडावे लागेल. मी खुर्चीवर जेवण ठेवून जिना उतरू लागताच त्याने धाडकन दार लावल्याचा मला आवाज येतो. त्याला ट्रे आत तर घ्यावा लागतो. आपण लपून बसलो तर नक्कीच त्याला पाहू शकतो. मालकीनबाईने क्षणभर विचार केला. हो सर, त्याच्या खोलीच्या दारासमोर एक छोटी साठवणीची खोली बॉक्स रूम आहे. त्या खोलीत दारामागे तुम्ही दडून बसा.
मी समोर एक आरसा ठेवू शकते. छान कल्पना आहे. त्याची जेवणाची वेळ काय आहे? साधारण दुपारी 1 वाजता. मग मी व वॉटसन साधारण त्या सुमारास येतो. बरं आहे तर मग. 12:30 वाजता आम्ही मिसेस वॅरनच्या घराच्या जिन्यावर होतो. ऑर्मे रस्त्याच्या ईशान्य दिशेला हे घर होते. रस्त्याच्या कोपऱ्यावर असल्याने इथून सर्व रस्ता नीट दिसे. समोरच होवे स्ट्रीट होता. त्यावर राहायचे फ्लॅट असलेल्या घरांची लांब लचक रांग होती. होम्स म्हणाला, होवे स्ट्रीटवरचे हे दर्शनी भाग पांढऱ्या दगडांचे असलेले लाल घर बघ. तिथेच ती खानाखुना करायची जागा असावी. आपल्याला ती जागा माहिती आहे व मिसेस वॅरनचीही जागा माहिती आहे. म्हणजे नक्कीच आपले काम सोपे आहे. तिथल्या खिडकीला भाड्याने देणे आहे अशी पाटी लटकते आहे. म्हणजे तो फ्लॅट नक्की रिकामा आहे. आपल्या या भाडेकरूच्या साथीदाराला तिथे जागा मिळू शकेल. बरं मिसेस वॅरन, तर काय करायचे आहे? मी तुमच्यासाठी सर्व तयार ठेवले आहे. तुम्ही दोघे तुमचे बूट खाली काढा व वर या. ती एक छान लपायची जागा होती. तिने आरसा असा ठेवला होता की अंधारातून बसून आम्हाला समोरच्या दाराचे दृश्य सहजपणे स्पष्ट दिसेल. आम्ही त्या बॉक्स रूम मध्ये लपून बसलो व मग मिसेस वॅरन निघून गेली. त्या विचित्र भाडेकरूने बेल वाजवलेली आम्ही ऐकली. मग मालकीनबाई ट्रे घेऊन वरती आल्या व तो खुर्चीवर ठेवला. त्या खाली गेल्यावर आम्ही सरसावून बसलो. आरशावर नजर स्थिर केली. जसजसा मालकीनबाईंचा पदरव कमी होत गेला तसा किल्लीने दार उघडण्याचा व हँडल फिरवण्याचा आवाज आला. 2 क्रूश हात बाहेर आले. एक भेदरलेला सुंदर चेहरा आम्हाला पुसटसा दिसला. मग ट्रे आत घेतला गेला व दार परत बंद झाले. शांतता पसरली. होम्सने माझ्या हाताला धक्का दिला व आम्ही दोघे जिना उतरून खाली आलो. खाली आमची वाट पाहणाऱ्या मालकीनबाईंना होम्स म्हणाला, मी संध्याकाळी परत येतो. वॉटसन, आपण घरी जाऊन याबद्दल बोलू. तू बघतो आहेस की माझा अंदाज खरा ठरला आहे. वेगळाच भाडेकरू, खरे तर वेगळीच भाडेकरू तिथे राहत आहे. तिथे बाई राहत असेल असे मला वाटले नव्हते. तिने आपल्याला पाहिले. काहीतरी वेगळे पाहिल्याचे तिच्या लक्षात आले हे नक्की. साधारण घटनाक्रम अगदी स्पष्ट आहे. भयंकर व ताबडतोब घडू शकेल अशी काहीतरी धोक्याची परिस्थिती या जोडप्यावर ओढवली आहे व त्यामुळे लंडनमध्ये ते आश्रय शोधत आहे. धोक्याच्या छायेत असल्याने ते गुप्ततेची काळजी घेत आहेत. त्या माणसाला काम करायचे असल्याने त्याने त्या काळात ती बाई सुरक्षित राहील अशी जागा निवडली आहे. हा तसा अवघडच प्रश्न आहे, पण त्याने तो हुशारीने सोडवला आहे. इतक्या हुशारीने की घराच्या मालकिनीलाही तिच्या अस्तित्वाची कल्पना नाही. पहिल्यांदा तिने पाहिलेला पुरुष भाडेकरूलाच आपण अन्न पुरवीत आहोत अशा समजुतीत ती आहे. बाईचे हस्ताक्षर ओळखू येऊ नये म्हणून कॅपिटल अक्षरात लिहिलेला निरोप. तो साथीदार त्या बाईला भेटायला येऊ शकत नाही, कारण मग शत्रूंना तिचा ठावठिकाणा कळेल. तो सरळ तिच्याशी बोलू शकत नाही, मग पेपरमधील विशिष्ट रकान्यांशिवाय त्याला दुसरा काही मार्गच नाही. आतापर्यंत सर्व स्पष्ट झाले आहे, पण या सर्वामागे कारण काय? हो वॉटसन, नेहमीप्रमाणे ते शोधणे शहाणपणाचे ठरेल. सर्वामागचे कारण काय? मिसेस वॅरनच्या वरवर सरळ प्रश्नामागे काहीतरी भयंकर बाब दडलेली आहे असे या गुंत्याच्या खोलात जाताना मला वाटू लागले आहे. हे नेहमीचे प्रेम प्रकरणातले साहस नाही. आपण त्या बाईच्या तोंडावरची भीती पाहिली, त्यावरून ती काहीतरी संकटात सापडली आहे हे नक्की. घर मालकावरील हल्ल्यांसंबंधी आपण ऐकलेच. तो नक्की त्या भाडेकरूसाठीच होता, त्यामुळे गुप्ततेची गरज जास्त ठळकपणे समोर येते. हा जीवन मरणाचा प्रश्न असल्याचेही लक्षात येते. मिस्टर वॅरनवरून हल्ल्यावरून आपल्याला हे देखील कळते की त्या शत्रूंना त्या भाडेकरूच्या जागी
एक स्त्री राहत असल्याची माहिती नव्हती असे दिसते. वॉटसन, हा प्रकार फारच गुंतागुंतीचा व उत्सुकता वाढवणारा दिसतो आहे. याच्या खोलात आपण का पडावे? यातून आपल्याला काय मिळणार? खरंच आहे ते निव्वळ कलेसाठी कला. वॉटसन, मला वाटतं तू जेव्हा डॉक्टर होण्यासाठी केसेसचा अभ्यास करत होतास तेव्हा पुढे रुग्णांकडून मिळणाऱ्या फीचा विचार तुझ्या डोक्यात नक्कीच नव्हता. होम्स, ते शिक्षणासाठी होते. शिक्षण कधीच संपत नाही वॉटसन. प्रत्येक केसमधून आपण नवनवीन शिकतो. ही आपल्याला काहीतरी सुचवीत असलेली केस आहे. यात पैसाही नाही, मोठेपणाही मिळणार नाही, पण तरीही आपल्याला हा गुंता सोडवायला हवा. जेव्हा चहूबाजूने अंधार दाटून येतो तेव्हा तर आपण आपल्या तपासात आणखी आघाडी घेतली पाहिजे. जेव्हा आम्ही मिसेस वॅरनच्या घरी पोहोचलो तेव्हा लंडनमधील हिवाळ्यात संध्याकाळ अगदी दाटून अंधारी झाली होती. एक सुरी करड्या रंगाचा पडदा जणू तयार झाला होता. फक्त पिवळ्या चौकोनी खिडक्या व गॅसच्या दिव्यांच्या उजेडानेच तो छेदला जात होता. जेव्हा आम्ही घराच्या लिव्हिंग रूमच्या अंधारातून वर पाहिले तेव्हा एक मिणमिणता दिवा आम्हाला वर प्रकाशताना दिसला. होम्स म्हणाला, पलीकडच्या घरातील वरच्या खोल्यांमधून काहीतरी हालचाल जाणवते आहे. उत्सुकतेने तो खिडकीतून डोकावला. हो, मला त्याची सावली दिसते आहे. तो परत आला आहे. त्याच्या हातात मेणबत्ती आहे. आता तो समोर बघतो आहे. ती बघते आहे ना याची तो खात्री करतो आहे. आता तो उजेडाची तिरीप टाकायला लागला आहे. वॉटसन, काय निरोप आहे त्याकडे लक्ष दे. उजेडाची एक तिरीप म्हणजे अक्षर ए. आता किती? 20 म्हणजे अक्षर टी म्हणजे ए टी. आता दुसरा शब्द सुरू झाला. तो TENTA असावा व तिरीप टाकणे थांबले. झाले. वॉटसन, अँटिना काय अर्थ आहे? किंवा त्याचे असे 3 शब्दही होतात. ॲट, 10, TA किंवा ए व टी ही एखाद्या व्यक्तीच्या नावाची अद्याक्षरे असू शकतील. किंवा असे असेल का, ATTE हा एखादा निरोप असेल का, की तोच निरोप दुसऱ्यांदा असेल? कळत नाही. वॉटसन, तो गेला. AT तो तिसऱ्यांदा परत तेच सांगतो आहे. ATTENTA 3 वेळा. किती वेळा? तो ते परत सांगणार आहे. नाही, आता ते संपले. तो खिडकीपासून बाजूला झाला. वॉटसन, तू यावरून काय अंदाज बांधू शकतोस? हा गुप्त निरोप आहे होम्स. माझ्या मित्राने अचानक काहीतरी लक्षात आल्याची खूण केली. हा गुप्त निरोप नाही वॉटसन, कारण तो इटालियन मध्ये आहे. एचा अर्थ तो एका स्त्रीला उद्देशून आहे. बी अवेअर, बी अवेअर, बी अवेअर असा तो असावा. मला वाटते तू तो निरोप उकलला आहेस. यात काही संशय नाही. हा खूप तातडीचा निरोप आहे म्हणून तो 3दा परत सांगितला गेला आहे. पण कशापासून सावध राहा. थांब, तो परत खिडकीशी येतो आहे. परत आम्ही त्या येणाऱ्या माणसाची पुसट सावली पाहिली आणि झटकन खिडकी बाहेर उजेडाची एक ज्योत झळकली. परत तोच निरोप सांगितला गेला. आता त्या खानाखुना जास्त जोराने होत होत्या. इतक्या जोराने की त्याचा अर्थ लावणे कठीण होते. पेरिकोलो हे काय असावे वॉटसन? धोका असे तर नसावे. हो, नक्कीच ही धोक्याची सूचना आहे.
तो परत तिरीप पाडतो आहे. पेरी हॅलोय, पेरी हॅलोय. काय चाललंय? उजेड पडायचा अचानक थांबला. चकाकणाऱ्या खिडकीची चौकट दिसेनाशी झाली. त्या उंच इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर अंधार दाटून आला. फक्त खिडकीच्या बिजागरीवरील थोडा थोडा उजेड होता. शेवटचा धोक्याची सूचना देणारा. निरोप एकदम थांबला. कसा, कोणाकडून? दोघांच्या मनात एकदम हा प्रश्न उमटला. वॉटसन, हे काहीतरी गंभीर दिसते आहे. इथे काहीतरी गुन्हेगारीचा वास येतो आहे. स्कॉटलंड यार्ड पोलिसांना कळवलेले बरे. तरी आपणही हे प्रकरण सोडून देऊ शकत नाही. आपण पोलिसांना कळवायला जाऊया का? काय परिस्थिती आहे हे अजून स्पष्ट व्हायला हवे. अजून काही धागेदोरे सापडू शकतील. चल वॉटसन, आपण जाऊन काय करू शकतो ते बघू. ऑर्मे रस्त्यावरून होवे रस्त्याकडे आम्ही भरभर खाली चालत गेलो आणि मिसेस वॅरनच्या घराकडे मागे वळून एक नजर टाकली. तिथे वरच्या मजल्यावरील खिडकीत मला बाईच्या डोक्याची पुसट आकृती दिसली. अधीरपणे, निस्तब्धतेने ताण सहन करत श्वास रोधून अंधारात ती अर्धवट निरोप पुन्हा मिळवण्याची वाट बघत उभी होती. ऑर्मे रस्त्यावरील फ्लॅट्स असलेल्या कॉलनीच्या दाराशी एक मनुष्य उभा होता. त्याने लांब कोट व मफलर घातलेला होता. तो कुंपणावर रेलून उभा होता. आमच्या चेहऱ्यावर उजेड पडताच तो चालू लागला. होम्स, तो ओरडला. काय रे ग्रेगसन, आपल्या भेटीने आता हे प्रकरण संपण्याचा रंग दिसतो. तू इकडे कसा? स्कॉटलंड यार्ड गुप्तहेराला उंचावून हात करत माझा मित्र म्हणाला. तू ज्या कारणासाठी इथे आहेस त्याच कारणासाठी असं मला वाटतं. तू इथे असशील असे मला वाटले नव्हते. आपले धागे वेगवेगळे असतील पण निर्गाट एकच आहे. मी खानाखुना निहाळतो आहे. खानाखुना? हो, खिडकीमधल्या. मध्येच त्या थांबल्या. का थांबल्या ते बघायला आम्ही इथे आलो. पण तुझ्या हाती सर्व सुरक्षित आहे असे वाटते आहे. मग आता आमचे काही काम उरले नाही. जरा थांब मिस्टर होम्स, मी तुला न्याय देतो. मी या केसच्या मागे नव्हतोच, पण तरीही तू या केसच्या मागे असल्यामुळे मला धीर येऊन बरे वाटते आहे. या फ्लॅटमधून बाहेर यायला हा एकच रस्ता आहे. तेव्हा तो आपल्याला नक्कीच सापडेल. ग्रेगसन उत्सुकतेने म्हणाला. तो कोण आहे? एकदा आम्ही तुझ्यापेक्षा वरचढ ठरलो होतो. आताही तू आम्हाला शुभेच्छा द्यायला हव्यास. त्याने त्याची काठी जोराने जमिनीवर आपटली. रस्त्याच्या दूरवर एक घोडागाडी उभी होती. तिच्या चालकाने त्याच्या हातातील चाबूक हळूच फटकारावला. त्याच्या गाडीच्या चालकाला ग्रेगसन म्हणाला, मी तुला शेरलॉक होम्सची ओळख करून देऊ का? चालक जवळ आल्यावर ग्रेगसन ओळख करून देत म्हणाला, हे पिंकर्टन, अमेरिकन गुप्तहेर एजन्सीचे मिनिस्टर पिंकर्टन. हो हो, ती लॉंग आयलंड केव्ह मिस्ट्री सोडविणारे प्रमुख डिटेक्टिव्ह, बरोबर? तुम्हाला भेटून आनंद झाला. शांत असणाऱ्या त्या तरुण व्यावसायिकाने घोटून दाढी केली होती. त्याची स्तुती ऐकल्यावर त्याचा कठोर चेहरा लाल झाला. मी आता कुठे माझ्या आयुष्याला सुरुवात केली आहे मिस्टर होम्स. जर मला जॉर्जियाने मिळाला. काय? लाल वर्तुळाचा जॉर्जियानो? हो, युरोपमध्ये तो प्रसिद्ध आहे, बरोबर? आम्ही त्याच्याबद्दल सर्व अमेरिकेतही ऐकले. 50 खुनांमध्ये त्याचे नाव गोवले गेलेले आहे. तरीही त्याच्या विरुद्ध काही पुरावा सापडत नसल्याने आपण काहीच करू शकत नाही. मी न्यूयॉर्क पासून त्याचा पाठलाग करत आहे व गेला आठवडाभर लंडनमध्ये मी त्याच्या मागावर आहे. त्याची गचांडी धरायला
संधी मी शोधतो आहे. मिस्टर ग्रेगसन व मी त्याच्या मागावर या फ्लॅट्सच्या मोठ्या कॉलनीपर्यंत आलो. या कॉलनीतून बाहेर पडायला एकच दार असल्याने आता तो आमच्या तावडीतून निसटू शकणार नाही. तो आत गेल्यापासून 3 लोक बाहेर आले, पण त्यात तो नक्की नव्हता. मिस्टर होम्स खानाखुनांसंबंधी बोलत आहेत. मला वाटते नेहमीप्रमाणे आपल्यापेक्षा जास्तीत जास्त माहिती असणार. आमच्या जशी लक्षात आली होती तशी परिस्थिती होम्सने अगदी थोडक्या पण स्पष्ट शब्दात समजावून सांगितली. अमेरिकनने त्याचे दोन्ही हात रागाने एकमेकांवर सोळले. त्याला आपला सुगावा लागलेला आहे, तो निराशेच्या स्वरात म्हणाला. असं तुला का वाटतं? एकंदरीत सर्व गोष्टींचा विचार करता तसे वाटते आहे, नाही का? तो गुन्ह्यात साथ देणाऱ्या त्यांच्या मदतनीसाला निरोप पाठवतो आहे. लंडनमध्ये त्याची मोठी टोळी आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मग तो धोका असल्याचे सुचवित असताना मध्येच थांबला. बहुधा त्याने रस्त्यावर आपल्याला पाहिले किंवा धोका फारच जवळ येऊन ठेपला आहे असे त्याला नक्कीच जाणवले. लवकरच काहीतरी उपाययोजना केली पाहिजे व धोका टाळला पाहिजे हे त्याच्या लक्षात आले असणार. मिस्टर होम्स, तुम्ही काय सुचवाल? आपण ताबडतोब वरती जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहू. पण आपल्याकडे त्याला पकडायचे वॉरंट नाही. संशयास्पद परिस्थितीत कोणी राहत नसलेल्या ठिकाणी तो आहे. ते या क्षणासाठी चांगलेच आहे. जेव्हा प्रत्यक्ष तो आपल्या समोर असेल तेव्हा न्यूयॉर्क पोलिसांना त्याला पकडायला आपल्याला परवानगी द्यावीच लागेल. आता त्याला पकडायची जबाबदारी मी घेतो. अशा जोखमीच्या कामी आपले डिटेक्टिव्ह डोके वापरताना चुका करू शकतात, पण साहसाच्या बाबतीत नव्हे. ग्रेगसन जिना चढून गेला. त्या खुन्याला पकडण्यासाठी स्कॉटलंड यार्डच्या ऑफिसला जिना तो ज्या शांतपणे व्यावसायिक पद्धतीने चढेल तसाच तो चढला. तो तरुण मनुष्य पिंकर्टन त्याच्या पुढे जाऊ लागला, पण ग्रेगसनने त्याला कोपराने ढोसत मागे ढकलले. लंडनच्या धोक्यांना लंडनच्या पोलिसांनाच तोंड देऊ दे, तो पुटपुटला. 3ऱ्या मजल्यावरील डावीकडील फ्लॅटचे दार थोडेसे उघडे होते. ग्रेगसनने ढकलून ते उघडले. सर्वत्र अंधार व सामसूम होते. मी काडी ओढून त्याचा कंदील पेटवला. ज्योत पेटली तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. गालीच्या न अंथरलेल्या लाकडी जमिनीवर ताज्या रक्ताचा सडा पडला होता. आतल्या खोलीतून लाल रक्ताच्या खुणा आमच्या दिशेने येऊन बंद दाराकडे जात होत्या. ग्रेगसनने विजेरीने उजेड पाडला. त्याच्या खांद्यावरून आम्ही सर्वजण उत्सुकतेने बघत होतो. रिकाम्या खोलीच्या मध्यभागी एक धिप्पाड माणूस निश्चित पडला होता. घुटून दाढी केलेला, सावळ्या कुरूप चेहऱ्याचा, गोळा झालेला देह व भयानक लाल रक्ताच्या सड्यात पडलेले डोके असा तो मनुष्य पांढऱ्या लाकडी जमिनीवर अस्ताव्यस्त पसरला होता. पांढरी मूठ असलेल्या मोठ्या तपकिरी चाकूचे पाते त्याच्या शरीरात वरच्या दिशेने केलेल्या घशात घुसले होते. ते घुसवण्यापूर्वी माजलेल्या बैलाप्रमाणे त्याने नक्कीच झुंज खेळली असणार. त्याच्या उजव्या हाताजवळ 2 पात्यांच्या शिंगाची मूठ असलेला भयानक सुरा पडला होता. अरे बाप रे, हा तर काळा जॉर्जियानो स्वतःच आहे. कुणीतरी यावेळी आपल्या आधीच त्याचा खात्मा केलेला दिसतो आहे. अमेरिकन डिटेक्टिव्ह ओरडला. मिस्टर होम्स, खिडकीमध्ये ही मेणबत्ती आहे. ग्रेगसन म्हणाला. होम्सने पुढे होऊन मेणबत्ती पेटवली. काय करतो आहेस व का?
ग्रेगसन म्हणाला. होम्स खिडकीच्या तावदानावरून ती मेणबत्ती मागे पुढे फिरवत राहिला. मग अंधारातून डोकावून त्याने ती विझून टाकली व जमिनीवर फेकून दिली. तो म्हणाला, मला वाटते यामुळे आपल्याला मदत होईल. दुसरे 2 पोलीस शवचिकित्सा करत असताना तो शेजारी येऊन उभा राहिला. तो पूर्णपणे विचारात गढलेला होता. तुम्ही खाली थांबला होतात तेव्हा फ्लॅटमधून 3 लोक बाहेर आल्याचे तुम्ही सांगितले. शेवटी तो बोलला, तुम्ही जवळून त्यांचे निरीक्षण केलेत का? हो, केले. काळ्या दाढीचा सावळा, मध्यम चणीचा व 30च्या आसपास असा कोणी त्यात होता का? हो, तो त्या तिघांमध्ये सर्वात शेवटी होता. मला वाटतं तोच आपल्याला हवा असलेला मिसेस वॉरनचा भाडेकरू होता. मी त्याचे अचूक वर्णन करू शकतो. त्याच्या हालचालींची पूर्ण माहिती आम्हाला आहे. ती तुम्हाला पुरेशी आहे. ती काही फार नाही. मिस्टर होम्स, लंडनमध्ये अशी लाखो लोक आहेत. कदाचित नसावे, म्हणूनच मला वाटते की या महिलेला मदतीसाठी तुम्ही ताबडतोब बोलावून घ्यावे. त्याच्या बोलण्यावर आम्ही सगळ्यांनी वळून त्याच्याकडे पाहिले. तेवढ्यात दारात ती गूढ भाडेकरू येऊन उभी राहिली. ती उंच व सुंदर होती. हळूहळू ती पुढे आली व काळजीयुक्त भेदरलेल्या चेहऱ्याने बघू लागली. जमिनीवर पडलेल्या त्या गडद आकृतीकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली. ती पुटपुटली, तुम्ही त्याला मारले. ओहो, तुम्ही त्याला मारले. मग तिने जोराने श्वास घेतला. खिदळत हवेत उड्या मारू लागली. मग ती टाळ्या पिटत खोलीभर नाचू लागली. तिचे डोळे आनंदाने व आश्चर्याने चकाकत होते. हजारो सुंदर इटालियन शब्द तिच्या तोंडून बाहेर पडत होते. ती स्त्री अशी बेभानपणे आनंदाने नाचताना बघणे भयानक व आश्चर्यकारक होते. अचानक ती थांबली व आमच्याकडे प्रश्नार्थक नजरेने टक लावून पाहू लागली. पण तुम्ही पोलीस आहात, बरोबर? तुम्ही जॉर्जियानोला ठार केलेत, असेच आहे ना? आम्ही पोलीस आहोत मॅडम, पण ती खोलीत पसरलेल्या सावल्यांकडे बघू लागली. पण मग गेनारो कुठे गेला? तो माझा नवरा आहे, गेनारो लुका. मी एमिलिया लुका आणि आम्ही दोघेही न्यूयॉर्कचे आहोत. गेनारो कुठे आहे? या क्षणी त्याने मला खिडकीतून मला बोलविले, म्हणूनच मी धावत आले. तिने विचारले. तो बोलविणारा मीच होतो, होम्स बोलला. तुम्ही कस काय बोलवले? तुमच्या खानाखुणा समजायला फार काही अवघड नव्हत्या. तुम्ही इथे हजर असणे आवश्यक होते. मी VIENI अशी उजेडाची तिरीप टाकली की तुम्ही नक्की येणार हे मला माहिती होते. त्या सुंदर इटालियन स्त्रीने माझ्या मित्राकडे आश्चर्याने पाहिले. ती म्हणाली, या गोष्टी तुम्हाला कशा माहीत झाल्या? ते मला कळत नाही. जॉर्जियानो, तो इथे कसा काय? ती थांबली. अचानक तिचा चेहरा गर्वाने व आनंदाने उजळला. असं आहे तर मिस्टर गेनारो, माझ्या लाडक्या गेनारो, तू सर्व संकटातून माझे रक्षण केलेस. स्वतःच्या बळकट हाताने त्याने या राक्षसाला ठार केले. ओ हो गेनारो, तू किती चांगला आहेस. ग्रेगसन सहजपणे म्हणाला. बर का मिसेस लुका, अजून मला हे कळले नाही की तुम्ही कोण आहात, पण तुमच्या बोलण्यावरून एवढे स्पष्ट होते आहे की पोलीस चौकीमध्ये तुमची गरज आहे. ती जणू लंडनमधील सर्वसामान्य रहिवासी असल्याप्रमाणे त्याने भावनामयतेने तिच्या ड्रेसच्या बाहीवर हात ठेवला. होम्स म्हणाला,
1 मिनिट ग्रेगसन, आपल्याला माहिती द्यायला त्या जितक्या उत्सुक आहेत तितकेच आपण ती ऐकायलाही आहोत. मॅडम, तुमच्या लक्षात येते आहे का की आपल्या समोर जो मनुष्य मरून पडला आहे त्याचा खून केल्याच्या आरोपाखाली तुमच्या नवऱ्याला अटक करून खटला भरण्यात येईल. तुम्ही जे सांगाल ते पुरावा म्हणून धरले जाईल, पण त्याने जरी गुन्हेगारी दृष्टिकोनातून हे केले नसेल व त्याला ते तसे उघड करायला असेल तर तुम्ही आपल्याला सर्व हकीकत सांगितलेले त्याच्या फायद्याचेच ठरेल. त्या जॉर्जियानो मेल्यामुळे आपल्याला कसली भीती उरली नाही. तो क्रूर राक्षस होता आणि त्याला मारल्याबद्दल जगातला कुठलाही जज माझ्या नवऱ्याला शिक्षा करणार नाही, ती स्त्री म्हणाली. होम्स म्हणाला, तर मग आता आपण असे करू, इथे जसे काही आहे तसे सर्व टाकून या खोलीला कुलूप लावू. या बाई बरोबर तिच्या रूमवर जाऊ व तिला जे काही सांगायचे आहे ते ऐकल्यावर आपले काय ते मत बन. अर्ध्या तासाने आम्ही चौघे मिसेस वॅरनच्या घरातील लुकाच्या लहानशा रूममध्ये तिच्याकडून उल्लेखनीय व घातक अशा घटनांचे वर्णन ऐकत होतो. या घटनाक्रमाच्या शेवटाचे आम्ही साक्षीदार होतो. ती अस्खलितपणे भरभर इंग्लिश बोलत होती, पण त्यात व्याकरणाच्या बऱ्याच चुका होत असल्याने ते नेहमीप्रमाणे वाटत नव्हते. मी लिप्पोमध्ये जन्मले. हे नेपल्समध्ये आहे. ऑगस्टो बरेली हे माझे वडील. ते तेथील भागाचे काही काळ डेप्युटी व मुख्य वकील होते. गेनॅरो माझ्या वडिलांकडे काम करत असताना आमचे प्रेम जमले. हे एखाद्या सर्वसाधारण स्त्रीसारखेच झाले. त्याच्याकडे त्याचे देखणेपण, शक्ती व उत्साह सोडून काहीच नव्हते. त्यामुळे माझ्या वडिलांचा याला विरोध होता. आम्ही पळून जाऊन बारी ह्या गावी लग्न केले. अमेरिकेला जाण्यासाठी मी माझ्याजवळील रत्ने विकली. ही 4 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हापासून आम्ही न्यूयॉर्कमध्येच राहत होतो. पहिल्यांदा आमचे नशीब जोरावर होते. एका इटालियन सद्गृहस्थाकडे गेनारो नोकरी करत होता. बॉवेरी नावाच्या गावी गेनॅरोने त्याच्या मालकाला काही गुन्हेगारांच्या तावडीतून सोडविले. त्यामुळे त्याची घट्ट मैत्री जमली. त्याचे नाव टिटो कॅस्टालोट होते. न्यूयॉर्कमधून फळे निर्यात करणाऱ्या कॅस्टालोट आणि झांबा या मोठ्या फर्मचा तो वरिष्ठ भागीदार होता. सिनॉर झांबा हा अपंग होता. 3 पेक्षा जास्त माणसे कामाला असलेल्या फर्मची सर्व सत्ता आमचा नवीन मित्र कॅस्टालोट याच्याच हाती होती. त्याने माझ्या नवऱ्याला विभाग प्रमुख बनवले. प्रत्येक बाबतीत तो आमचे भले इच्छिणारा बनला. तो अविवाहित होता. मला असे वाटत होते की तो गेनॅरोला मुलाप्रमाणे मानतो. मी व माझा नवरा दोघेही त्याला वडिलांप्रमाणे मानू लागलो. ब्रुकलिनमध्ये आम्ही एक लहानसे घर घेऊन ते सजविले. आता आम्ही स्थिर स्थावर झालो असे वाटत असतानाच संकटाची काळी छाया आमच्या आकाशात दाटून आली. एका रात्री गेनॅरो जेव्हा कामावरून परतला तेव्हा त्याने त्याच्याबरोबर एका माणसाला आणले. त्याचे नाव जॉर्जियानो होते. तो देखील पेसिलिप्पोहूनच आला होता. तो एक दांडगा माणूस होता. हे तुम्हाला त्याच्या प्रेताकडे बघून कळले असेलच. त्याचे केवळ शरीर आडदांड होते असे नाही, तर तो बेढप व भीतीदायकही होता. त्या लहानशा घरात त्याचा आवाज गडगडाटही भासे. तो बोलताना हातवारे करे. त्यासाठी आमचे घर फारच लहान होते. त्याचे विचार, त्याच्या भावना, त्याच्या इच्छा सारेच आवाजावी व राक्षसी होते. तो इतका दरडावून बोले
की दुसऱ्यांना गप्प बसून ऐकण्याशिवाय काही इलाजच नसे. जोरकस शब्दांचा झरात जणू त्याच्या तोंडातून बाहेर पडे. त्याच्या नजरेत जरब होती. तो एक वेगळाच भयानक माणूस होता. तो मेला ही देवाची कृपाच म्हणावी लागेल. हळूहळू तो वारंवार येऊ लागला. गेनारो व मी दोघेही तो आला की नाखुश असू. तो अथकपणे राजकारण व सामाजिक प्रश्न यावर रानटीपणे बोलत राही व माझा नवरा बिचारा गप्प बसून त्याची बडबड ऐकत राही. गेनारो काही बोलत नसे, पण अनुभवाने मला त्याच्या चेहऱ्यावरचे वेगळेच भाव जाणवत. पहिल्यांदा मला वाटले ती फक्त नाराजी आहे, पण हळूहळू ते भाव त्या पलीकडे जात असल्याचे माझ्या लक्षात आले. ती खोलवर जाणवणारी भीती होती, गूढतेची डूब असलेली भीती. एक रात्री मी त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला त्याच्या माझ्यावरील प्रेमाची शपथ घातली व माझ्यापासून काही लपवून न ठेवता जॉर्जियानोच्या भीतीने तो एवढा का ग्रासून गेला आहे हे सांगण्यासाठी त्याला गळ घातली. त्याने ते सांगितले व ते ऐकून माझे हृदय बर्फासारखे थंडगार पडले. माझ्या गरीब बिचाऱ्या गेनारोवर वाईट दिवस आले होते. सर्व जग जणू त्याच्यावर उलटले होते. आयुष्याच्या सारीपाटावरील हा विचित्र खेळीने तो वेडा झाला होता. इटलीमध्ये असताना कार्बोनरी ह्या गुन्हेगारी संघटनेशी संबंधित अशा नेपल्समधील रहिवासी असलेल्या रेड सर्कल लाल वर्तुळ नावाच्या दुसऱ्या गुन्हेगारी संघटनेमध्ये तो गोवला गेला होता. त्यांच्या शब्दा व गुपिते भीतीदायक होती. गटाची बांधिलकी जबरदस्त होती आणि एकदा त्यात शिरकाव झाल्यावर त्यातून सुटका नव्हती. जेव्हा आम्ही अमेरिकेला पळालो तेव्हा गेनारोला असे वाटले की आता तो यातून सुटला, पण त्याच्या वाईट नशिबामुळे त्याला एका संध्याकाळी रस्त्यात जॉर्जियानो भेटला. दक्षिण इटलीमध्ये खुनाच्या आरोपाखाली त्याचे हात कोपरापर्यंत रक्ताने माखले होते व म्हणून त्याला कर्दनकाळ असे नाव पडले होते. त्याच्या संघटनेची शाखा काढली होती. हे सर्व मला गेनारोने सांगितले. त्याला आलेले एक धमकीबाज पत्रही दाखवले. ते त्याला त्याच दिवशी मिळाले होते. त्यावर लाल वर्तुळे होती. त्यात त्याला अमुक दिवशी कोर्टात हजर राहण्याची आज्ञा दिलेली होती. हे वाईट होतेच, पण अजून वाईट तर अजून पुढे वाटून ठेवलेले होते. माझ्या असे लक्षात आले की जेव्हा जॉर्जियानो आमच्याकडे आला तसा तो नेहमीच येत असे, तेव्हा त्या संध्याकाळी तो माझ्याशी खूप बोलला आणि जेव्हा तो माझ्या नवऱ्याबद्दल बोलत होता तेव्हा त्या रानटी पशूने भयानक डोळे सारखे माझ्यावर रोखलेले होते. एका रात्री त्याचे गुपित फुटले. तो ज्याला प्रेम म्हणत होता ते रानटी पशुतुल्य प्रेम होते. एकदा गेनारो अजून घरी आलेला नसताना तो घरात घुसला. मला त्याच्या शक्तिमान बाहूत पकडून त्याने जवळ घेतले व माझ्यावर चुंबनांचा वर्षाव करू लागला. नंतर तो मला त्याच्याबरोबर बाहेर येण्यास सांगू लागला. मी किंचाळून त्याच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात गेनारो आत आला व त्याच्यावर तुटून पडला. काही दिवसांनंतर एका सभेहून गेनारो परतला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरून मी ताडले की काहीतरी भयंकर घडले आहे. आमच्या कल्पनेपलीकडे ते वाईट होते. अमेरिकेतील श्रीमंत इटालियन लोकांविरुद्ध खोट्यानाट्या कंड्या पिकवून त्यांना लुबाडून संघटनेची तुंबडी भरायचे निंद्य काम ते करत. पैसे न दिल्यास धमक्या देत व हिंसाचार करायलाही मागे पुढे बघत नसत. आम्हाला वडिलांच्या जागी असणाऱ्या कॅस्टलोटला धमकवायला त्यांनी सुरुवात केली होती.
त्यांना तो काही धूप घालत नव्हता व त्याने पोलिसांकडे याबद्दल तक्रार केली होती. कॅस्टेलोटला अशी अद्दल घडवायची की अजून इतर कोणी श्रीमंत इटालियन माणसे जॉर्जिओने विरुद्ध काही कृती करू धजवणार नाहीत असा त्यांचा विचार चालला होता. कॅस्टेलोट सकट त्याचे घर बॉम्बने उद्ध्वस्त करायचे असे त्यांच्या संघटनेच्या सभेत ठरले. हे कृत्य गेनॅरोने करायचे असाही बेत ठरला. गेनॅरोने त्यावर लाल वर्तुळे असलेली स्फोटके भरलेली डिस्क काढण्यासाठी बॅगेत हात घातला. तेव्हा त्याला शत्रूचा दुष्ट चेहरा त्याच्याकडे बघून हसताना दिसला. त्या डिस्कच्या योगे कॅस्टेलोटला ठार मारायचे होते व ती गॅनॅरोच्या हातात होती. त्याच्या वडिलांच्या जागी असलेल्या प्रिय व्यक्तीला मरण्याची कामगिरी लाल वर्तुळ संघटनेने गॅनॅरोवर टाकली होती. ते न केल्यास गेनॅरो व मी आमच्या दोघांवर ते नक्की सूड उगवणार होते. ज्यांच्यापासून त्यांना धोका वाटे किंवा ज्यांचा ते द्वेष करत त्यांचा ते सरळ काटा काढत, मग ते त्यांच्या संघटनेमधील लोक असोत किंवा त्यांचे आवडते लोक असोत. हे माहीत असल्याने गेनॅरो फारच घाबरून गेला होता व काळजीने जवळजवळ वेडा झाला होता. त्या रात्री आम्ही दोघे एकमेकांच्या संगतीत बसून राहिलो. आलेल्या संकटावर मात करण्यासाठी आम्ही एकमेकांना धीर देत होतो. दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ ही ते काळे कृत्य करण्याची वेळ ठरली होती. पण आम्ही दुपारीच अमेरिकेतून निसटून लंडनला जाण्यासाठी निघालो. तत्पूर्वी आम्ही कॅस्टेलोटला धोक्याची पूर्वकल्पना दिली. त्याच्या जीवितास धोका पोचू नये म्हणून पोलिसांना देखील ही माहिती देऊन सुरक्षेचा बंदोबस्त केला. सभ्य गृहस्थ हो, बाकी पुढचे तुम्हाला माहीत आहेच. आमच्या सावलीसारखे आमचे शत्रू आमच्या मागावर असणार हे आम्हाला माहिती होतेच. जॉर्जियाना सूड उगवण्यासाठी व्यक्तिगत कारणे होतीच, पण तो किती पाषाण हृदयी, लबाड व सतत मागावर राहणारा होता हे आम्ही समजून होतो. अमेरिका व इटली या दोन्ही ठिकाणी तो त्याच्या अरेरावीबद्दल व भयानक दुष्कृत्यांबद्दल कुप्रसिद्ध होता. या सगळ्या गोष्टींचा आता गवगवा होऊ लागला होता. काही चांगले धोका नसलेले दिवस आम्हाला मिळाले. तेवढ्यात माझ्या सख्याने माझी अशी राहण्याची व्यवस्था केली की ती अगदी सुरक्षित होती. अमेरिका व इटली दोन्हीकडील पोलिसांच्या संपर्कात राहता यावे म्हणून त्याला स्वतःला स्वातंत्र्य हवे होते. तो कुठे व कसा राहत होता हे मला माहीत नव्हते. फक्त पेपरमधील रकान्यांमधूनच ते मला कळत असे. एकदा मी खिडकीतून पाहिले आणि मला 2 इटालियन घरावर पाळत ठेवताना दिसले. जॉर्जिओनोला आमचा ठावठिकाणा समजल्याचे माझ्या लक्षात आले. मला गेनॅरोला पेपरमधून सांगितले की तो मला एका विशिष्ट खिडकीतून खानाखुणा करेल, पण त्या फक्त दक्ष राहण्याच्या होत्या. त्याही मध्येच अचानक थांबल्या. जॉर्जियानो जवळ येऊन ठेपल्याचे त्याच्या लक्षात आले असावे, पण ते एक प्रकारे बरेच झाले, कारण त्यामुळे तो सावध झाला. आणि आता मला असे विचारायचे आहे की आम्हाला कायद्यापासून काही भीती आहे का? किंवा माझ्या गॅनॅरोला जगातला कुठलाही जज त्याने हे जे कृत्य केले त्याबद्दल शिक्षा देईल का? तो अमेरिकन म्हणाला, हे बघा मिस्टर ग्रेगसन, तुमचे ब्रिटिश मत काय असेल ते मला माहीत नाहीत, पण न्यूयॉर्कमध्ये तरी या बाईच्या नवऱ्याला लोकांचा दुवाच मिळेल. ग्रेगसन उत्तरला, तिला माझ्याबरोबर येऊन माझ्या बॉसला भेटावे लागेल. जर तिने आता जे कथन केले ते सत्य असेल तर मला नाही वाटत
की तिला किंवा तिच्या नवऱ्याला भीतीचे काही कारण आहे. पण मिस्टर होम्स, मला हे कळत नाही की या सर्व प्रकारात तुम्ही कुठून अवर्तीन झालात. शिक्षण, ग्रेगसन, शिक्षण. अजून मी अनुभवाच्या विद्यापीठातून शिकत असतो. वॉटसन, तुझ्याकडील गोष्टींच्या खजिन्यात आणखी एक गुन्हेगार कथेची भर पडली. बर, अजून 8 वाजले नाहीत. आपल्याला कोवेट बागेतील वॅग्नर नाट्यगृहात चालू होणारे दुसरे नाटक मिळू शकेल. समाप्त.